तुम्हाला माहिती आहे का, लग्न झालेल्या स्त्रिया जे पैंजण आणि जोडवी घालतात ना, ते फक्त शृंगारासाठी नसून यामागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहे आणि आरोग्यासाठी या गोष्टी चांगल्या मानल्या जातात। त्यामुळे जोडवी आणि पैंजण घालण्याचे आरोग्याला नेमके फायदे काय ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। आता लग्न झालेल्या स्त्रिया मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावरती टिकली, पायात पैंजण आणि जोडवी हे सगळे अलंकार घालतात, राईट? आणि हे सगळे अलंकार घालण्यामध्ये सायंटिफिक रिझन्स आहेत। सो जोडवी आणि पैंजण घालण्यामध्ये नेमकं काय रिझन आहे हे आपण पाहणार आहोत आणि सर्वात आधी जोडवीबद्दल जाणून घेऊयात। नंबर 1, आता जोडवी फक्त चांदीची असते असं नाहीये, वेगळ्या धातूंमध्ये सुद्धा बनवली जाते। पण चांदीच्या जोडवीचे विशेष फायदे असतात, जसं की चांदीमुळे शरीरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती कमी होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, ज्यामुळे हेल्दी राहण्यामध्ये मदत होते, कारण आपलं मन यामुळे प्रसन्न राहतो। सो ओव्हरऑल आपल्या हेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट होतो। नंबर 2, जोडवी घातल्याने पिरियड्समध्ये होणारा जो त्रास आहे, जे बॉडी पेन आहे, क्रॅम्प्स आहेत, हे सुद्धा कमी होतं आणि यामुळे काय होतं, फर्टिलिटी सुद्धा वाढते। नंबर 3, आयुर्वेदानुसार पायाच्या पोटाची नस स्त्रीच्या गर्भाशयाला जोडलेली असते, म्हणूनच पायाच्या पोटात जोडवी घातल्याने गर्भाशय आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते। नंबर 4, आपली बोटं वेगवेगळ्या प्रकारचे मज्जातंतू आणि ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात, जे जोडवी घातल्यावरती ॲक्टिव्ह होतात, ज्यामुळे आरोग्याला कुठेतरी फायदा होतो। आता पैंजण घालण्याचे फायदे काय ते पाहूयात। नंबर 1, अँकलेट किंवा पैंजण घातल्यानं ॲक्युप्रेशरचे काही बिंदू आहेत ते दाबले जातात आणि यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात। अँकलेट घातल्याने हाडं मजबूत राहतात, पायांच्या संपर्कात पैंजण आल्यावरती या धातूचे घटक त्वचेला घासतात आणि शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे हाडं सुद्धा मजबूत होतात। अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतीही मेहनत न करता हाडं मजबूत ठेवायची असतील तर आजपासून पायात पैंजण घालायला सुरुवात करा। नंबर 2, रिसर्चनुसार चांदीचं पैंजण घातल्याने रोगप्रतिकार शक्ती ही मजबूत राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते। अशा परिस्थितीत जर तुम्ही रोगप्रतिकार शक्ती किंवा पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या पायात चांदीची पायघोळ घालावी, यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती तर मजबूत होईलच, पण इतर अनेक समस्यांपासूनही तुम्हाला सुटका मिळेल। नंबर 3, चांदी शरीराला थंड ठेवण्यामध्ये मदत करते आणि यामुळे चांदीचे पैंजण शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत करतात। त्याचसोबत चांदीचं पैंजण घातल्यामुळे पायात कोणत्याही प्रकारच्या दुखण्यापासून आराम मिळतो। अशा स्थितीत पाय दुखणं किंवा सूज येण्याचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होतो। नंबर 4, चांदीचे पैंजण घातल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि पायाला सूज किंवा मुंग्या येणं हे जे त्रास आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत होतात। एवढंच नाही तर मासिक पाळीमध्ये ज्या वेदना होतात किंवा स्त्री रोग विषयक जे विकार आहेत किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, हे सगळे त्रास कमी होण्यामध्ये मदत होते। नंबर 5, त्याचसोबत चांदीचं पैंजण घातल्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा मिळते आणि तुमच्या शरीरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघण्यामध्ये सुद्धा मदत होते। सो प्रत्येक स्त्रीने चांदीचे पैंजण हे नक्की घालावेत। अशा पद्धतीने चांदीची जोडवी आणि पैंजण घालण्याचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।